खरं तर इराणने आपली तयारी आजपासून नाही तर जवळपास 25 वर्षांपूर्वीच सुरू केली होती. सन 2000 नंतर त्यांनी आपली पूर्ण युद्ध रणनीती बदलली. आता त्यांचा उद्देश होता अशी लढाई लढण्यासाठी तयार राहणं जी लवकर संपणार नाही तर वर्षानुवर्षे चालेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, इराणने आपली शस्त्र उघड्या मैदानात ठेवली नाहीत, तर उंच पर्वतांच्या आत खोल बोगद्यांमध्ये लपवून ठेवली. हे बोगदे इतके खोल आहेत की मोठ्यातला मोठा बॉम्बही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे वर कितीही हल्ले झाले तरी आतली यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित राहते. आता त्यांच्या रणनीतीबद्दल, इराणला माहीत आहे की तो थेट मुकाबल्यात अमेरिका किंवा इस्रायलला लगेच हरवू शकत नाही. म्हणून त्यांची रणनीती आहे युद्ध लांबवायचं आणि शत्रूला हळूहळू थकवायचं. त्यांची कमांड सिस्टम ही खूप धोकादायक आहे. जर एखादा मोठा कमांडर मारला गेला तरी खालच्या स्तरावरील अधिकारी आधीच जाणून असतात की पुढे काय करायचं, म्हणजे सिस्टम कधीच थांबत नाही. आता शस्त्रांबद्दल, इराणकडे अशा मिसाईल्स आहेत ज्या सुमारे 2000 किलोमीटरपर्यंत मारा करू शकतात. आणि त्यांचं सर्वात धोकादायक शस्त्र शाहिद ड्रोन. हे ड्रोन इतके अचूक असतात की टार्गेट ओळखून थेट हल्ला करतात. एक्सपर्ट्सच्या मते इराणने इतकी शस्त्रसामग्री जमा केली आहे की तो बराच काळ युद्ध लढू शकतो आणि कदाचित हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे.